नमस्कार, मी गणेश मेस्पाळे. आपण पाहतात मराठी पत्र. या ठिकाणी चिंचखेडा असू द्या, बागाठाणा असू द्या, या ठिकाणी सकाळपासून आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला होता आणि या ठिकाणी आंदोलन देखील चालू होते. प्रशासनाने लेखी पत्राद्वारे कळवलेले आहे की कारवाई करणार आहोत आणि या ठिकाणी आंदोलन देखील स्थगित करण्यात आलेले आहे. आणि या ठिकाणी काय पत्र दिलेले आपण थेट शेतकऱ्यांकडून जाणून घेऊन काय सांगाल, काय पत्र दिलेले कारवाई? मला आज सकाळपासून मी उपोषण आत्मदानाकरता इथं शिवनानदीत पात्रता आलेलो आहे आणि शासनाचे काही तहसीलचे अधिकारी लेट आले थोडे, पण आले. आणि त्यांनी आश्वासन आता असं दिलं का बुवा लेखी आश्वासन दिलं आहे का आम्ही आता पथक नेमून गुप्त माहिती सांगा, थडीवाल्यावर कारवाई करू आणि ज्याने रस्ते त्यांच्यावर कारवाई करू आणि जे वाहन सापडतील चौकशी पोलीस मार्फत करू, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई ठोकून पोलीस केस बी करू, असं त्यांचं आश्वासन आहे पत्राद्वारे. पण इतके काय करतं काही नाही. आता पथक कधी पाठवतं आणि कधी नाही. ही वाळू जोपर्यंत बंद नाही झाली बंद, तर परत आता मी अजून 8 दिवसांनी पुन्हा आंदोलन इशारा देणारच आहे. मी ह्या वाळू बंद होईपर्यंत थांबणार नाही, ही माझी इच्छा आहे. कारण शासनाची कोटी रुपयाची मालमत्ता गेली आणि या वाळू तस्करची हुकुमशाही झाली. सामान्य नागरिकाला का त्यांचा इतका धाक झाला, रस्त्याने चालत बोंब बसला होता, अशी परिस्थिती झाली इथली. कारण हे हुकुमशाहीला माझ्यासारख्या माणसाला सुद्धा जीवाला धोका आहे यांच्याकडून. कधी काय करतील काही ठेपा नाही. आज बी त्यांची दादागिरी चालू आहे इथं. ह्या परिस्थितीला आम्ही घाबरून तर कसं आम्ही उभं राहिलो इथं. तर आम्हाला ठरलं होतं का आज आत्महत्याच करायची, त्यानं मारलं काय ना मेलो का, इथवर सुद्धा तयारी काही लोकही तयारी झाली इथं. आणि हे जे 4 गावात चालू आहे जागी वाळूची ठिये हे धंदे, हे अधिकाऱ्यांनी जोपर्यंत बंद नाही करेन तोपर्यंत आमचा संघर्ष बंद नाही राहणार. रस्त्यावर शेतकऱ्याला जाण्यासाठी रस्ता नाही, पण वाळू तस्करने रस्ता मोकळा कधी बी. ही शासनाच्या याच्यावर कारवाईच करेन कोणी याच्यावर. या ठिकाणी आपण माध्यमाला काल सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तहसील जे प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे, यांचे आर्थिक हित संबंध असल्याचा दावा तुम्ही आहे ना. आर्थिक संबंध, मग ही संबंध नसते तर वाळू गेली कडू असते. याच्यावर का कारवाई नाही केली, आमचं हे एक म्हणणं आहे. हे संबंध असल्यामुळे जेवण खाऊन आपण टाकलेले का हे 300 ते 500 रुपयापर्यंत थेडवाल सुद्धा व्यवहार चालतो किंवा अधिकाऱ्याचा व्यवहार आहे, याच्यात कुठलीच अशी माघार नाही. आणि व्यवहार नसतं वाळू गेली नसती ना. व्यवहार जर बंद झाला तर वाळूच बंद होऊन जाईल. ही माझी एक शासनाला विनंती, याच्यावर कारवाई करा. या ठिकाणी सकाळी गाड्या चालतात का दिवसा चालतात? नाही, रात्री चालतात का दिवस चालतात. इथं काही कोणाला धाक नाही कोणाचा. बिगर पासिंग गाड्या आहे. नंबर पासिंग व्हायला असं, पण नंबर बिगर लावले चालत. कारण इथं हुकुमशाहीच राखी चालली या गावामध्ये. महसूल प्रशासन मग या संदर्भात नाही, काही फोन करा कोणी येत नाही. फोन घेत नाही कोणाची. जाणून बुजून फोन नाही घेते. माझे फोन हे रेकॉर्डिंग चेक करा आणि माझी चौकशी करा, ही माझी विनंती शासनाला. या ठिकाणी बघितलं गेलं तर आता शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि या ठिकाणी हे वाळू उपसा तो मोठ्या प्रमाणात चालू आहे.